गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे खोडकर दिनू. तर दिनू नावाचा एक छोटा मुलगा होता आणि तो एकदम खोडकर होता, एकदम मस्तीखोर, जाम खोड्या काढायचा, खूप मस्ती करायचा. पण त्याचा हा खोडकरपणा त्याच्या आईवडिलांना माहिती नव्हता. कारण का तर दिनूची आई आणि बाबा दोघं पण कामाला जायचे सकाळी सकाळी, आणि मग दिनूच्या घरात आजी आणि आजोबा होते. मग एकदा आई आणि बाबा सकाळीच कामाला गेले की एकदा दिनू शाळेतून घरी आला की तो काय करायचा, दिवसभर सामानाची तोडफोड करायचा. त्याला खूप आवडायचं. एखादं सामान घे फेक, एखादं भांडं घे फेक, इकडचं भांडं तिकडं फेक, काय घेईल तो वस्तू नुसता इकडं तिकडं फेकत राहायचा. याच्यातच त्याला मजा वाटायची. कधीतरी नळाचा पाणी सोडायचा मुद्दाम आणि बाहेर खेळायला जायचा. बिचारे आजी आजोबा कंटाळायचे, पण सांगणार कोणाला? कारण जर याचं नाव सांगितलं घरात आईवडिलांना तर आईवडील त्याला काय करतील, मारतील. आणि आजी आजोबांचं नातवावर प्रेम असतं की नाही, आणि त्याप्रमाणे दिनूवर आजी आजोबांचं खूप प्रेम होतं. त्याच्यामुळं ते काय त्याचं नाव आईबाबांना सांगत नव्हते. पण त्याची दिवसेंदिवस मस्ती खूप वाढत चालली होती. एकदा शाळेतून आला की घरात आल्यानंतर तो धुमाकूळ घालायचा, नुसतं सामान फेकाफेक करायचा. हे सगळं त्याच्या आईवडिलांना माहीत नव्हतं, कारण ते दोघेही कुठे जायचे, कामावर जायचे. आजी आजोबा खूप नाराज व्हायचे. एके दिवशी काय झालं, दिनूनं आजीची औषधाची बाटली आणि आजोबांची चष्मा काय केली, तोडली. काय केली, चष्मा तोडली आणि औषधाची बाटली जी होती ती फोडली. आजी आजोबांना राग आला. का, इतर गोष्टी तो करतोय तरी नाव सांगितलं नव्हतं कधी, पण चष्मा पण आजोबांची फोडली आणि औषधाची बाटली पण फोडली. मग आजी आजोबा रागावले आणि मग संध्याकाळी ज्यावेळी दिनूचे आईवडील आई बाबा घरी आले त्यावेळी आजी आजोबांनी सांगितलं की दिनूनं असं असं केलं, माझी चष्मा फोडली, आजीची औषधाची बाटली फोडली आणि इतर काय काय करतोय ते सर्व सांगितलं. पण ज्यावेळी आई वडिलांनी आई बाबांनी दिनूला विचारलं का रे तू हे केलंस का, त्यावेळी दिनूनं अगदी साफ नकार दिला आणि त्यानं सांगितलं की मी ज्यावेळी शाळेतून घरी आलो त्यावेळी जेवलो आणि मी सरळ काय केलो, झोपलो. मी काही मस्ती केली नाही. आता खरोखर दिनू खरं बोलतोय की आजी आजोबा खरे बोलतात हे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी आई बाबांनी काय केलं, ऑफिसला गेले नाहीत. कामाला जातो असं सांगितलं, सकाळी बाहेर पडले ते मुद्दाम, पण कामावर गेले नाहीत. कारण त्या दिवशी त्यांना बघायचं होतं नक्की दिनू काय करतोय. आजी आई बाबा काय केले, कामावर सकाळी गेले, दिनू समोर असताना मुद्दाम गेले कामावर, पण लवकरच घरी आले आणि लपून बसले. त्यांना बघायचं होतं दिनू नक्की काय करतोय. आणि दिनू ज्यावेळी शाळेतून घरी परत आला नेहमीप्रमाणे, आणि त्यानं काय केलं, नेहमीप्रमाणे त्यांनी सामानाची फेकाफेक करायला सुरुवात केली. सगळं सामान इकडं तिकडं फेकलं. आई बाबा लपून सगळं बघत होते, काय काय करतोय बघायचं होतं. त्याच्यामुळं ते मुद्दाम लपून राहिले, बाहेर आलेच नाही. आणि मग दिनूनं खूप मस्ती केली, खूप काय 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 फेकाफेक केली. एवढा घरात धुमाकूळ घातला ना, त्याच्या आई बाबा सगळं ते बघत होते. आणि मग दिनूनं
भिंतीवरचं घड्याळ घेतलं आणि तो फेकणार. एवढ्याच बाबाने आवाज दिला, दिनू काय करतोस तू? आणि मग मात्र बाबांचा आवाज ऐकल्यानंतर दिनूनं शरमेनं मान खाली घातली. कारण तो आदल्या दिवशी खोटं बोलला होता की नाही बाबांची. बाबांनी विचारलं होतं त्याला, काय रे दिनू हे तू सगळं करतोस का? पण त्यानं साफ नकार दिला होता. मी शाळेतून आल्यानंतर मी जेवतो आणि मी काय करतो? झोपतो असं त्यानं सांगितलं होतं. पण आई बाबांनी आज प्रत्यक्षात त्याला रंग्यात पकडलं होतं मस्ती करताना, दंगा करताना. त्याच्यामुळं दिनूनं शर्मेनं मान खाली घातली आणि मग दिनूनं आईवडिलांची, आई आणि बाबा यांची आणि आजी आणि आजोबा यांची माफी मागितली. आणि याच्यानंतर मी असं कधीच करणार नाही, आजी आजोबांना त्रास देणार नाही, सामानाची फेकाफेकी करणार नाही, हे कबूल केलं आणि मग माफी मागितली. आणि तुम्हाला माहीतच आहे, जरी किती रागावले तरी आई वडील किंवा आजी आजोबा जास्त राग धरू शकत नाही. लगेच त्यांनी दिनूला प्रेमाने जवळ घेतलं आणि त्या दिवसापासून दिनूनं त्याच्यानंतर कधीच घरात तोडफोड केली नाही. जेवढी दंगामस्ती तो करायचा ती संपूर्ण त्यांनी बंद केली. आलं लक्षात? आणि शहाण्या मुलासारखा तो वागू लागला. तुम्ही काय करणार आहात सांगा मला? तुम्ही घरात दंगा करताय? नक्की? तुमच्या आईवडिलांना विचारायला लागेल मला, करताय का दंगा? अजिबात दंगा करत नाही. अरे खोटं बोलू नका, खरं सांगा. नक्की सांगा. प्रश्न विचारू? तुम्हाला प्रश्न विचारू का? मला सांगा, दिनू कसा होता? काय करायचा दिनू? म्हणजे कसा होता? खोडकर होता, खोडकर, मस्तीखोर होता. बरोबर आहे? त्याला त्याच्यातच काय वाटायची? हा, मज्जा वाटायची. बरोबर आहे. काय काय मजा करायचं जरा सांगा, कोणाला माहित आहे? भांडी फेकायचं. अजून? हां, बाबांची चष्मा काय केली? आजोबांची चष्मा, औषधाची बाटली फोडली. अजून काय करायचा तो? घड्याळ फोडायला घेतला होता, फोडला नाही. घड्याळ फेकणाऱ्या होता, कोणी आवाज दिला? बाबांनी आवाज दिला. पण इतर तो घरातल्या खूप गोष्टींची फोडाफोडी करायचा. समजलं? नळाचं पाणी मुद्दाम चालू करून जायचा का? तो चालू करायचा आणि मग बंद करायला कोणाला लागायचं? आजी आजोबांना. समजलं? म्हणजे त्यांना कसा त्रास होईल, त्यांना त्रास होईल अशा गोष्टी तो करायचा. समजला? मला सांगा, हे सगळं त्याच्या आईवडिलांना माहीत होतं का रे? आईबाबांना का माहीत नव्हतं त्याच्या आईबाबांना? जोरात बोला. बरोबर आहे. त्याचे आईवडील कुठे जायचे? दिवसभर कामाला जायचे. त्याच्यामुळं दिनू दिवसभर काय करतोय हे त्यांना माहीत नव्हतं. एके दिवशी काय घडलं म्हणून आजी आजोबांनी दिनूचं नाव सांगितलं आई बाबांना. काय केलं रे दिनूनं? सांग देवर्ष. काय खोट? नाही ना, एके दिवशी काय केलं? आजी आजोबांनी दिनूचं नाव का सांगितलं घरात? याच्या अगोदर तो रोज मस्ती करायचा, पण आजी आजोबांनी कधी नाव सांगितलं होतं का? नव्हतं सांगितलं. पण काय केलं त्यावेळी सांगितलं नाव? अरे सांगा ना, मी गोष्ट सांगितली ना तुम्हाला. अरे पण आजी आजोबांनी दिनूचं नाव घरात सांगितलं. तो मस्ती करतोय काय केल्यानंतर सांगितलं? इतक्या दिवशी त्याची सगळी मस्ती सहन केली आजी आजोबांनी, पण दोन गोष्टी दिनूने केल्या. कोणत्या? हा, कोणत्या? अरे आजोबांची चष्मा फोडली आणि दुसरं काय केलं?
आईची औषधाची बाटली. मग सांगितलं ना मी गोष्ट सांगताना, मग तुम्हाला काय सांगता येत नाही? हां, त्याच्या मुलं नाव सांगितलं, बरोबर आहे. मग मला सांगा, दिनू मस्ती करतोय हे पकडण्यासाठी, किंवा दिनू खरं बोलतोय की आजी आजोबा खरं बोलतात हे पकडण्यासाठी आई बाबांनी काय केलं रे? हां, ते एके दिवशी त्याने ऑफिसला सुट्टी घेतली, कामाला गेलेच नाही. मुद्दाम त्याने दिनूच्या समोर ते मुद्दाम कामासाठी बाहेर पडले. पण त्या दिवशी काय ते कामाला गेले नाहीत, कारण नक्की दिनू शाळेतून आल्यानंतर काय करतो हे त्यांना बघायचं होतं, बरोबर ना. मग ज्यावेळी मला सांगा आई बाबांनी बघितलं तेव्हा काय दिसलं? दिनू काय करताना दिसला? झोपलेला दिसला का? मग काय करत होता? मस्ती करत होता, बरोबर आहे. दिनूनं काय फेकायला घेतल्यानंतर बाबांनी आवाज मारला? हां, भिंतीवरचं घड्याळ. ओके, समजली गोष्ट. मग शेवटी दिनूनं काय केलं? हा, कोणाची? आई बाबा आणि अजून कोणाची माफी मागितली? आजी आणि आजोबा यांची माफी मागितली. समजलं? गोष्ट समजली. ही गोष्ट तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईला किंवा पप्पांना सांगायची. आलं लक्षात? आई बाबांना सांगायचं आहे. आलं लक्षात? आवडले असेल तर टाळ्या वाजवा.